हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? आज आहे आपला डे 2 कोकणातला आणि आम्ही आलेलो आहोत मुरुडमध्ये इथल्या ह्या इको लोटस बीच रिसॉर्टला. आणि आज इथे कुठल्या कॅटेगरीचा रूम आहे, काय काय आहे, सगळ्या सर्व्हिसेस इथे काय काय आहे आणि हे बीच रिसॉर्ट आहे ह्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर आता आम्ही आलो आहे दुसरं रिसॉर्ट बघण्यासाठी. इथेच जवळपास 25 मिनिटाच्या अंतरावर मुरुड आहे आणि इथून आपण बघणार आहोत रिसॉर्ट आहे. रिसॉर्टमध्ये रूम्स 3 कॅटेगरीचे अवेलेबल आहेत. इथली तर बुकिंग केली नव्हती, पण बघूयात आता कुठलं रिसॉर्ट आपल्याला, रिसॉर्टमधली कुठली रूम आवडते. आणि चलो, छान आहे इथे पण, है ना. आम्हाला एक बीच व्ह्यू रिसॉर्ट हवं होतं, म्हणजे जिथून बीच जवळ असेल. त्याकरता आम्ही तिकडे एकच दिवस स्टे केला आणि त्यानंतर आता नेक्स्ट डेचा स्टे म्हणलं जिथे बीच असेल, मस्त सी व्ह्यू असेल असं बघा. तर चलो, इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे मस्त. कॅटेगरी 1 विला म्हणतात ना याला. सो ही एक रूम आहे. वॉशरूम चेक करूया, छान आहे ही पण रूम. कोझी आहे, छोटी आहे पण मस्त आहे. वॉशरूम पण स्पेशियस आहे आणि सुंदर रूम आहे ही सुद्धा. तर आत्ता जे आपण बघितलं त्याला विला नाव आहे आणि त्याची कॉस्टिंग साधारण 4,500-4,000च्या आसपास आहे. जसं सीझन असेल त्याप्रमाणे थोडं वर खाली रेट्स होतील. आणि सेकंड कॅटेगरी जी आहे ती बघायला आपण आता चाललेलो आहोत. हा विला जो आहे हा सी व्ह्यू आहे, मस्त आहे ही सुद्धा रूम. आणि इथनं समुद्र दिसतोय. व्हिडिओत दिसतोय की नाही मला माहित नाही. हा दिसतोय थोडासा. इथे झूम करते मी. इथे आहे सी व्ह्यू. इकडे इथे समोरच्या बाजूलाच रेस्टॉरंट सुद्धा आहेत, ते सुद्धा सी व्ह्यूच आहे. आणि आता पण चालू आहे तिसऱ्या कॅटेगरीतली रूम बघण्यासाठी. कॉटेज असं त्याला त्यांनी नाव दिलंय. तर बघूयात आता. मला तर दोन्ही पण आवडला, दोन्ही सुद्धा छान आहे. आणि जे आपलं हे सी व्ह्यू आहे त्याचे प्राइसिंग साधारण 5,500 ते 6,000 आहेत. आणि थोडंसं सीझन वाईज रेट चेंज होऊ शकतात. आणि स्पेशली सॅटर्डे संडे दुप्पट किंवा तिप्पट रेट आहे त्यांचे. म्हणजे जो 4-4.5चा विला आहे तो आपल्याला 12,000ला मिळणार आहे. तसंच हाही त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट रेंजने मिळणार आहे. आणि कॉटेजसुद्धा वीकेंड किंवा लॉंग हॉलिडेज असतात त्यासाठी डबल रेट होणार आहेत याचे. आपण बघणार आहोत कॉटेज, जी दुसरी कॅटेगरी आहे ती बघायला आलेलो आहोत. ही सुद्धा बीचच्या अगदी जवळच आहे. लाईट नाहीये का? रूमची थोडी सर्व्हिस नाही झाली आहे, पण ओव्हरऑल रूमचा ॲम्बियन्स जो आहे तो खूपच छान दिसतोय. व्हाईट टेक्स्चरमध्ये आहे आणि बेड सुद्धा कम्फर्टेबल वाटत आहेत मला. आपण बाथरूम चेक करूयात. बाथरूम सुद्धा याचं भरपूर असं स्पेशियस आहे. ह्या पद्धतीचं इथे मिरर आहे आणि छान आहे ही सुद्धा रूम. कोझी आहे, छान. आणि इकडे बाहेर जाण्यासाठी सुद्धा ॲक्सेस आहे. बाहेरनं मस्त मोठी जागा आहे. आम्ही ही रूम फायनल केली आहे, सी व्ह्यू वाली. आणि इथे स्टे करायचं ठरवलंय. स्टेचं झालं आणि आता लागले जोरदार भूक, त्यामुळे जाऊयात आपण जेवण करण्यासाठी. मी व्हेज थाळी घेतली आणि आदित्यने घेतली चिकन थाळी आली आहे. हे काय मला माहित नाही, काय सुकं चिकन असतं. सुकं चिकन आहे, हे पापड आहे, रायता आहे, हे श्रीखंड आहे, आम्रखंड आहे, हे सोलकढी आहे, हे बरंच चिकन आहे, हे डाळ आहे आणि हे बॉइल्ड एग आहे. हा राईस आहे, हा मी आहे आणि मी खातोय. तर आता वाजत आले 4:15-4:30 आणि आम्ही निघालेलो आहोत कारण अजूनही ऊन आहे. त्यामुळे आपण जाऊ स्विमिंग पूलमध्ये टाइमपास करूयात आणि त्यानंतर फ्रेश होऊन थोडासा चहा वगैरे घेऊन मग आपण जाऊयात बीचवरती सनसेट बघण्यासाठी. आत्तापुरती तर करूयात एन्जॉय इथे. तर स्विमिंग पूलमध्ये मज्जा करून झालेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत सनसेट बघण्यासाठी बीचवरती. आणि तसे कालपासून आलोय आपण आणि बीचवरच गेलो नाही. कोकणात आलो बीच नाही बघितलं, मग काय बघितलं. तर आता आपण फायनली चाललेलो आहोत बीचवरती. मस्त व्ह्यू एन्जॉय करू आणि
सोबतच आल्यावर चहाही घ्यावं लागेल. पण आता आपण जाऊया बीचवरती. तर आपण आलेलो आहोत बीचवरती फायनली, आणि अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे बीच. इथून साधारण फक्त 300-400 मीटरवर असेल बीच, त्यामुळे खूप इझिली आम्ही इथपर्यंत पोहोचतोय. बीच समोर आहे, रिसॉर्ट अगदी इकडेच आहे ह्या बाजूला, आणि मस्त वाटतंय, मस्त वाईब आहे. सनसेट सुद्धा होतोय. हे असं प्रायव्हेट बीच असल्यासारखं वाटतंय. आम्हीच आहे फक्त इथे, बाकी जास्त कोणी नाहीये. काय करते दाखव. शिंपले गोळा करते. आता हातात तर मातीच दिसते त्याची, पण बघूयात आपण काहीतरी DIY करूया त्याचं सुद्धा. आलोय आम्ही, आणि आता निवांत इथं आराम करत बसलोय. खूप छान वाटतंय. बाजूला समुद्राचा छान शांत आवाज, आणि इथे मी आहे. या बाजूला आदित्य बसलाय इथे, आणि निवांत वेळ घालवतोय. त्यानंतर संध्याकाळी निवांत चहा वगैरे घेतला आणि फ्रेश झालो, आणि येऊन पोचलेलो आहोत इथल्या गेम रूममध्ये संध्याकाळचा टाइमपास करण्यासाठी. आणि गेल्यानंतर इथे भरपूर खेळायला गोष्टी दिसतात. कॅरम बोर्ड आहे, चेस आहे, पूल टेबल आहे, टेनिस टेबल आहे. सो गेल्यानंतर व्यवस्थित तुमचा वेळ छान पद्धतीनं स्पेंड होणार आहे. आणि त्यानंतर थोडासा गावात फेरफटका मारायला म्हणून आम्ही निघालेलो आहोत, आणि थोडीफार आंब्याची वगैरे खरेदी करूयात. असं प्लॅन काहीच नाही कुठं जायचं आहे, त्यामुळे गाडीतून दिसले आम्हाला हे रत्नागिरी हापूस आंबे, आणि आता आम्ही ट्राय करून बघणार आहोत. छान असेल तर आम्ही इथून आंब्याची खरेदी सुद्धा करणार आहोत. भरपूर असे आंबेही घेतले आम्ही, आणि संध्याकाळी जेवण करून आम्ही पुन्हा बीचवर निवांत जाऊन बसलो चांदण्या बघत. आता भेटते तुम्हाला मी उद्या. बाय. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आपण बघूयात आजचा आपला रूममधून दिसणारा व्ह्यू, आणि खूप सुंदर असं वाटतंय सकाळी सकाळी. बीच थोडासा लांब आहे, इथे दिसते इथे बीच आहे. तर आता सकाळी सकाळी निघालोय आम्ही बीचवरती जाण्यासाठी. थोडा वेळ बीचवर परत एकदा टाइम स्पेंड करू, आणि त्यानंतर ब्रेकफास्ट इथेच आहे आपल्या, काय म्हणता येईल, रूम्स म्हणते, ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. तर ब्रेकफास्ट करू, आणि त्यानंतर आपण जाणार आहोत घरी. पण आता सध्या बघूयात सकाळचा व्ह्यू बीचवरचा. ए बड्डे बॉय, ए बड्डे बॉय. आज आदित्यचा बड्डे, आणि आवरलं मी. तर DIY नंबर 1 ह्यामध्ये हे नेल आर्टचं बॉक्स आहे ते आणलेलं, आणि त्यामध्ये इथलेच समुद्रावरचे थोडेफार शेल्स घेतले, ते ठेवले, आणि किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकताय. या पद्धतीनं मस्त अशी ही किट तयार होती, आणि आपण समुद्राकडे बघून असं छान व्हिडिओ काढू शकतो, फोटो काढू शकतो. मस्त दिसते. घरी पण ठेवायला फ्रेम ॲज अ मस्त वाटेल, सुंदर दिसते असं. त्यानंतर DIY नंबर 2 आपण करणार आहोत. ही छोटी ग्लासची जार आहे. ह्या जारमध्ये आता सध्या मी माती भरली, त्याच्यावरती थोडेसे शिंपले घालायचे आहे, नंतर त्यावर थोडीशी माती घालायची आहे. इथलेच मी थोडेसे जे काय म्हणता येईल वेल आहेत ते घेतले, आणि शिंपले झाले आहेत, माती झाली आहे, बरणी आहे, वेल आहे. आता आपण करूयात ह्याचं DIY. त्यानंतर थकून भागून आलेलो आहोत, आणि जोरदार भूक लागली, त्यामुळे आता आपण करूयात नाश्ता. भरपूर गोष्टी आहेत ब्रेकफास्टमध्ये. तर ब्रेकफास्ट वगैरे करून झाले, आणि अजिबातच छान ब्रेकफास्ट नव्हता. म्हणजे मला तरी पर्सनली नाही आवडला. जे उत्तप्पा होता तेही फार कडक होता. छोले भटुरे होते, छोले पण टेस्टी नव्हते. भटुरे फारच वातड होते, तुटत नव्हते. इडली पण ठीकठाक होती, ठीक इडली. आणि त्यानंतर थालीपीठ ओके होतं त्यातलं त्यात, पण त्याला मीठ फारच कमी होतं. बाकी चहा चांगला होता. ही आहे आमची रूम, आणि हा आहे इथे बीच व्ह्यू वगैरे. रूम्स छान आहेत, पण जेवण छान होतं. रात्रीचं जे डिनर किंवा लंच होतं सकाळी ते टेस्टी होतं. आत्ताचा ब्रेकफास्ट मला नाही आवडला. बाकी ओव्हरऑल म्हणजे जर 10 पैकी ह्या हॉटेलला रेटिंग द्यायची असेल तर 6-7 देऊ शकतो आपण.
सो चलो फायनली निघालेलो आहोत आता आपण इथून दापोलीमधून. दापोली नाही, मुरुडमध्ये होतो ॲक्च्युली आपण. आणि आमची शॉपिंग बघताय, खूप सारे झाडं, खूप सारे झाडं आणि आंबे आहेत मागे 3-4 पेटी. आणि बस चलो आता संपवते मी हा ब्लॉग इथेच. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ह्यासाठी कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर इथून आम्ही जिथं मुरुडला होतो, मुरुडवरून दापोलीला जाण्यासाठी जो रस्ता आहे तिथून काल आंबे घेतलेले आणि टेस्ट करून बघितले. म्हटलं आधीच जास्त नको घ्यायला, त्यामुळे इथे घेतलेला हापूस आणि खरोखर खूप छान हापूस आंबा आहे इथे. आता तसं तर काही सांगायसारखं दुसरा पॉईंट नाही आहे, पण मुरुड टू दापोली जो आहे तिथे खूप छान आम्ही जो घेतला हा बिना कार्पेटचा पिकवलेला हापूस आहे. खूप सुंदर वास आहे. काल खाल्ला तर खरोखर छान आंबा आहे.